इचलकरंजी शहरात भारतीय संविधानाचे जनक भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती अभूतपूर्व उत्साहात आणि मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली। संपूर्ण शहर निळ्या रंगात न्हाऊन निघाले होते। पारंपरिक वाद्याच्या गजरात, नेत्रदीपक, विद्युत रोषणाई आणि भव्य आतिषबाजीमुळे जयंतीचा सोहळा अधिकच दिमाखदार झाला। इचलकरंजी व परिसरातील विविध तरुण मंडळे, समाज मंडळांच्या वतीने ऐतिहासिक माणगाव येथून भीमज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमस्थळी रॅलीने आणण्यात येत होती, तर सायंकाळी भव्य दिव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। इचलकरंजी महापालिकेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आमदार राहुल आवाडे, महापौर उदय धातुंडे, उपमहापौर अनिल डाळ्या आणि आयुक्त पल्लवी पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, माजी उपनगराध्यक्ष रवी साहेबजी रजपुते, नगरसेवक सुशांत कलागते, राजू बोंद्रे, योगेश पाटील तसेच शिक्षण समिती सभापती विद्या साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते। सालाबाद प्रमाणे यंदाही 13 एप्रिलच्या पूर्वसंध्येला शहरातील चैतन्यभूमी येथे भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। रात्री 12 वाजता बौद्ध वंदनेने बाबासाहेबांना मानवंदना देऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली। त्यानंतर माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। विविध भागातील हजारो भीम सैनिकांनी एकत्र येत जय भीमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला। हातात निळे ध्वज आणि मनात अभिमानाची भावना घेऊन उपस्थितांचा उत्साह ओसंडून वाहत होता। भव्य आतिषबाजीचे उद्घाटन मागासवर्गीय कल्याण समिती सभापती रुबेन आवळे, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, नगरसेवक रवीसाहेबजी रजपुते, प्रकाश मोरबाळे, दिलीप मुत्ता, अविनाश कांबळे, मारुती पाथरवट, राजेश रजपुते, सिद्धार्थ कांबळे, अमर पारडे, रॉबिन आवळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। त्यानंतर पारंपरिक वाद्याच्या गजरात आणि भीमगीतांच्या तालावर उपस्थितांनी ठेका धरत आनंदोत्सव साजरा केला। कवठे एकदंत येथील भव्य आतिषबाजी आणि मोरव्या लाईट साऊंडच्या नेत्रदीपक विद्युत रोषणाईने कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली। गावभाग, टाकोडे वेस, बुद्ध विहार परिसर, कामगार चाळ, सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी, जय भीम नगर, शहापूर, इंदिरानगर, डेक्कन, कोल्हापूर रोड परिसर तसेच इतर भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। परिवहन समिती सभापती अरुणा बचाटे, महिला बाल कल्याण सभापती रुपाली सातपुते, शिक्षण समिती उपसभापती पूनम माळी, नगरसेविका प्रियांका इंगवले, मनीषा कुपटे, माजी नगरसेवक मनोज साळुंखे, संतोष कुपटे, प्रमोद बचाटे, दत्ता मांजरे, सचिन माळी, उपायुक्त नंदू परळकर, अशोक कुंभार, मुख्य लेखा अधिकारी विकास खोळपे, विजय राजापुरे, शहर अभियंता बाजीराव कांबळे, सह आयुक्त रामचंद्र कांबळे, क्रीडा अधिकारी संजय शेठे, सदाशिव जाधव, संभाजी पोवार, प्रतिमा चौगुले, संजय कांबळे, महेश बुचडे आदी उपस्थित होते। यावेळी रवी रजपुते सोशल फाउंडेशनच्या वतीने सर्वांना उसाचा रस देण्यात आला। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तकांचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सरबत तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पोहे वाटप करण्यात आले। हा सोहळा केवळ उत्सव नसून सामाजिक एकता, समता आणि प्रेरणेचा संदेश देणारा ठरला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करत त्यांच्या कार्याची आठवण करून देणारा हा जयंती उत्सव प्रत्येकाच्या मनात नवीन ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण करून गेला।